हाय हॅलो फ्रेंड्स लॉट नॉईस मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं सहस्वागत आहे। आजचा दिवस तुम्हा सर्वांना आरोग्यदायी, आशीर्वादी व आनंदी जावो ही येशूच्या चरणी प्रार्थना। कढईमध्ये तेल टाकू। प्रथम आपण तेलामध्ये अंडा टाकू। अंडा, बारीक चिरलेला कांदा आणि आपल्याला आता राईस बनवायचं आहे। ट्रिपल राईस मी हे केलं तर बॉईल केलेलं ते टाकायचं त्याच्यामध्ये। चांगलं परतून घ्यायचं। त्याचमध्ये कोबी, कांद्याची पात, शिमला मिरची, इथं आपण गाजर टाकू। शिजवलेला बघा किती मोकळा झालेला आहे। आपला राईस मोकळा झालेला आहे। रेड चिली सॉस, सोया सॉस, हे आपल्याला केचप टाकायचं। हे परतून झालं। हिरवी मिरची टाकायची, त्याच्यामध्ये थोडीशी आवडीनुसार बॉईल केलेले मी ते सोडते। त्याचमध्ये राईस, आता आपण शेजवान चटणी टाकू त्याच्यामध्ये। शेजवान चटणी त्यामध्ये आपण मिक्स करू। शेजवान चटणी टाकू, त्यासोबत आपण बारीक काळं मीठ टाकू आणि कलर तुमच्या याच्यानुसार टाकू तुम्ही। बघा आपला ट्रिपल राईस सोबत हे चिकन। आणि आता कांद्याची पात टाकू बघा। आणि आता इकडं आपण सूप तयार करू। चला आपण आता सूप बनवू। तेल टाकते। इकडं आपलं हे झालेलं ट्रिपल राईस, त्यासोबत तेल तापतं त्याच्यामध्ये आपण अद्रक टाकू। बारीक चिरलेला अद्रक, आणि त्याच्यानंतर लसूण बारीक चिरलेला आणि हिरवी मिरची टाकू त्याच्यामध्ये। सगळं लालसर होतं आणि आपण ही शिमला मिरची त्याच्यामध्ये आणि आपण आधी गाजर त्याच्यामध्ये टाकू। पण हे चांगलं परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये रेड सॉस, त्याच्यामध्ये केचप, सगळं एकजीव करणे। त्याच्यामध्ये आपण शेजवान चटणी टाकू। आणि आपला बारीक मीठ आणि कलर
गॅसमध्ये टाकायचं. हे गरम गरम सूप पिलं ना खूप छान असतं सर्दीसाठी. चिकनचं सूप ट्रिपल राईसचं. पण याचं कोणी नाही का मक्याचं पीठ टाकलं, मी नाही का तांदळाचं पीठ टाकलं याच्यामध्ये बॅटर घट्ट होण्यासाठी. त्याच्यामध्ये मी नूडल्सचं पण पाणी टाकलं, नूडल्स पण टाकले त्याच्यामध्ये. आणि आपण चिकनचं राहिलेलं पाणी, चिकन बॉईल केलेलं ते पाणी टाकू आपण त्याच्यामध्ये. संपूर्ण पाणी टाका. आणि आता आपण हे करू ना, आता हे नूडल्स तळून घेऊ त्यासोबत खायला आपल्याला. हे सगळे नूडल्स तळून दाखवते तुम्हाला. ते तापले आणि आपण आता नूडल्स सोडू. ते तळून घ्यायचं आपल्याला. सोबत आपलं हे सूप पण झालेले. त्याच्यामध्ये मी कोबी टाकते, जरासं कोबी. चिकन सूप ट्रिपल राईसचं. आणि चिकन आपलं चिकन आणि आता इथं आपण हे तळतोय मस्त. आता त्यासोबत खायला उकडून घेतले का मी, साधारण थोडीशी उकडून घ्यायची हे नूडल्स. आणि मग हे सुकायला थोडंसं सुकायचे आणि तळून घ्यायचे. लहान मुलांना जास्त आवडते असे उकडून तळलेले गेलं खायला. असं हे करते. ते झालेले ते काढते मी. हे काय झालेले काढते. बाकी तसेच हे आपले तळले झाले आपले तळून. गॅस बंद करते. आपले ट्रिपल राईस आणि तळलेलं हे आणि आपलं हे सूप तुम्हाला दाखवते कसं झालेलं आपलं सूप. आता मी ते प्लेटमध्ये काढते, तुम्हाला दाखवते. आपलं हे ट्रिपल राईस बघा, ट्रिपल राईस रेसिपी. सूप, चिकन टाकून सूप आणि आपले नूडल्स तळून घेतलेले आणि सोबत हे कांद्याची पात, कोबी चिरलेला आणि अंड्याची पोळी, हे चिकन आणि ट्रिपल राईस. बाहेर विकत हे करून आणण्यापेक्षा पावसाळ्याचे घरी खाल्लेले बरे. कारण लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडतं चिकन ट्रिपल राईस. चायनीज खायला सगळ्या लहान असं मोठ्या सगळ्यांना यम्मी खायला खूप आवडतं. तर मग पावसाळ्यात बाहेर खाऊ नका, तर घरी बनवा. मी जी केली रेसिपी तशी तुम्ही नक्की करून बघा. माझी रेसिपी आवडली असं कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी केली रेसिपी तुम्ही नक्की करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. इथेच माझा व्हिडिओचा एंड करताना भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.